नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. भारतीय बौद्ध महासभा विष्णुनगर दिघा येथे समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न. भारतीय बौद्ध महासभा विष्णुनगर दिघा यांच्या वतीनं समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली. पूजनाचा मान नवी मुंबईचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विजय झनके यांच्या हस्ते पार पडला. यानंतर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष विजय जनके यांचा विष्णुनगर शाखेच्या वतीनं शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रशिक्षण शिबिरात महिला पोलिसांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी शिस्त, संघटन कौशल्य आणि सामाजिक जबाबदारी याबाबत मार्गदर्शन केलं. शिबिरामध्ये नवी मुंबईतील सर्व जिल्हा पदाधिकारी तसेच विष्णुनगर शाखेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतला. कार्यक्रमाचे छायाचित्रण अवसिजत वाघमारे यांनी केलं. यस न्यूज महाराष्ट्रासाठी रवी पी ढवळे सर, कार्यकारी संपादक, मुंबई. पुराने सैनिक आपको इसलिए बोला है, आवाज नहीं आ रहा है, क्या करने का है? विष्णुनगर या शाखेमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आले. सर, सर्वप्रथम आपला परिचय आमच्या प्रेक्षकांसाठी द्या. जय भीम, नमो बुद्धाय. मी विजय झनके. सर, आज तुमची नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे. आपलं नाव विजय आहे. विजयनगरपासून आपण आपल्या कामाची सुरुवात केलेली आहे. काय भावना आहेत, काय सांगणार आहेत आपण? मला या शाखेमध्ये येऊन जो अत्यानंद झाला तो खरोखर माझ्या गगनात मावेल असा आहे. या शाखेने मला जे भरभरून प्रेम दिलं आणि मला असं वाटतं की पहिलं पाऊल आहे आणि यशस्वी पाऊल आहे. आणि विजयनगरमध्ये मला वाटतं की मला नक्कीच विजय प्राप्त करायचा आहे. जर आपल्याला अध्यक्षपद मिळालं, आपल्या मनासारखे कामं करून जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं नाव लौकिक करायचं आहे आणि या संस्थेच्या साठी आपण प्रामाणिकपणे झटायचं आहे आणि जास्तीत जास्त शाखा ओपन करून हा धम्ममार्ग आपल्याला अवलंबून लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. त्यासाठी मला प्रयत्न करायचे आहे आणि त्या प्रयत्नाचं पहिलं पाऊल माझ्या या अध्यक्षपदामध्ये पहिल्यांदा या विष्णुनगर शाखेमध्ये आणि विजयनगरमध्ये पडतोय असं मला वाटतं. सर, एक शाखेचा पदाधिकारी ते नवी मुंबईच्या जिल्हाध्यक्षापर्यंत तुम्ही तुमच्या याला रोषणी घातलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? भारतीय बौद्ध महासभा अर्थात जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया हे एकमेव असं माध्यम आहे की तिथं केलेल्या कार्याला आणि त्याच्या कामाला नक्कीच पोचपावती मिळत असते. जोपर्यंत आपण निस्वार्थीपणे काम करणार नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याच प्रकारचं बळ मिळणार नाही किंवा आपल्या पाठीमागे आपल्याला पदं मिळणार नाही. पण आपण जर निस्वार्थीपणे निर्मळ भावनेनं जर या संस्थेमध्ये काम केलं आणि हा धर्माचा काळ आपण पुढे घेऊन गेलो तर भारतीय बौद्ध महासभा कोणालाच डावलत नाही. त्याचं मी एक उदाहरण आहे की मी गेल्या 2022 पासून या नवी मुंबईमध्ये भारतीय बौद्ध महासभेमध्ये एक शाखेचा, ग्राम शाखेचा सदस्य म्हणजे वार्ड शाखेचा एक पहिल्यांदा सदस्य आणि नंतर सरचिटणीस, नंतर शाखाध्यक्ष अशा पद्धतीने नेमकी सुरुवात केली आणि 2026पर्यंत मला या शाखेनं एवढं भरभरून प्रेम दिलं की नव्या मुंबईचं जिल्हाध्यक्षपद आज माझ्याकडे आलं आहे. मी खरोखरच धन्य मानतो की भारतीय बौद्ध महासभा ही माणसाला कुठे खाली ठेवत नाही. फक्त तन्मन धनानं आणि स्वाभिमानानं आपण काम करावं, आपल्याला नक्कीच फळ मिळणार. आपल्या कार्यकाळामध्ये विभाग तिथे शाखा हे आपण एक अभियान राबवण्याचा प्रयत्न करणार आहात? नक्कीच मी तो प्रयत्न करणार आहे की जिथं विभाग तिथं शाखा, पण त्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं आहे की आज नवी मुंबईमध्ये ज्या 16 शाखा आहेत त्या 16 शाखांच्या 32 शाखा पहिल्यांदा करायचं माझ्या मनातलं टार्गेट आहे आणि ते मी पूर्ण करणार माझ्या या कार्यकालामध्ये. भीमराव साहेबांनी आपल्यावर जिल्हाध्यक्षपदाचा विश्वास दाखवलेला आहे, त्या विश्वासास आपण पात्र ठराल? माझ्या मनापासून मी या शब्दाला जपेल आणि फक्त 32च नाही तर हा 32चा आकडा जर माझ्या कार्यकालामध्ये 50पर्यंत 100पर्यंत येत आला तरी मी प्रयत्न करेन आणि साहेबांच्या विश्वासात पात्र ठरण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा भारतीय बौद्ध महासभेच्या भारतीय बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाचा समता सैनिक दलाचा तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.